नमस्कार, नमस्कार, नमस्कार मित्रांनो. खूप 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 स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये निफ्टी बँक निफ्टीच्या डेली ॲनालिसिस व्हिडिओमध्ये. कसा होतो तुमचा सोमवारचा निफ्टी बँक निफ्टी आणि सेन्सेक्सचा ट्रेडिंगचा सेशन सर्वात अगोदर कमेंट करून सांगा. शनिवार आणि रविवार मार्केटला सुट्टी होती आणि आजचा जो दिवस आहे तो सोमवारचा दिवस आहे. सोमवारच्या दिवशी मार्केट ओपन झालं. शनिवार आणि रविवार मार्केटला सुट्टी होती, त्याच्यामध्ये खूप वेगवेगळ्या न्यूज आपल्याला मार्केटमध्ये बघायला मिळाल्या आणि त्याच्यावरती खूप साऱ्या लोकांचे खूप वेगवेगळ्या पद्धतीने क्वेश्चन होते. ओके, तर ट्रम्प तात्याची न्यूज होती. आता मार्केटमध्ये खूप मोठं गॅप अप होऊ शकतो, मार्केट खूप जास्त पॉझिटिव्ह दिसू शकतं सोमवारच्या दिवशी. बघा, मार्केट जेव्हा बंद असतं ना, मार्केटला जेव्हा सुट्टी असते ना, मार्केट बंद असल्यावरती ज्या काही न्यूज यायच्या त्या न्यूज येऊ द्या, त्याचा इतका विचार करण्याची गरज नाही आहे. ओके, खूप सारे म्हणजे अशा पद्धतीच्या कमेंट होते की आता जसं काही मार्केट आता सगळ्या रेजिस्टन्स फोडून वरतीच डायरेक्ट जाते का काय. आणि आज जर मार्केट बघितलं तर मार्केट ओव्हरऑल जर बघितलं तर मार्केटचा जो दिवस आहे तो थोडासा आपल्याला निगेटिव्ह बघायला मिळाला. भलेही आपल्याला निफ्टी आता 140 पॉईंट्स पॉझिटिव्ह दिसते क्लोजिंगच्या वेळेस, परंतु जर प्रायजेक्शन बघितली आणि आजच्या दिवसाचा जो सेशन बघितला तो थोडासा निगेटिव्ह बघायला मिळाला. मग जे लोकांनी इतके पॉझिटिव्ह कमेंट दिल्या होत्या की मार्केट आता खूप वरती जाणार आहे आणि या सगळ्या ज्या लेवल आहेत त्या आता लेवलच्या पलीकडे जाणार आहे मार्केट, तुम्ही सर लेवल परत सांगायला पाहिजे होत्या. बघा काय झालं मार्केटमध्ये. काय होतं की खूप जास्त न्यूजचा विचार करून खूप जास्त, आणि त्यात मार्केट बंद आहे. बघा, शनिवारी मार्केटमध्ये काही पॉझिटिव्ह न्यूज आल्या, परत शनिवारच्या दिवशी परत काही निगेटिव्ह न्यूज आल्या, परत रविवारी परत, म्हणजे असं न्यूज चेंज होत राहतात. आणि तुम्ही जर प्रत्येक न्यूजचा जर विचार केला आणि स्पेशली ते दिवशी की ज्या दिवशी मार्केट बंद आहे, तर आज तुम्हाला वाटत असेल की खूप मार्केट पॉझिटिव्ह राहील, खूप मार्केट वरती जाईल, खूप मार्केट बूम होईल, आज बुलिश रॅली बघायला मिळेल. तुमच्या समोर चार्ट आहे, काय बघायला मिळतं ते बघा. त्यामुळे मी वारंवार सांगण्याचा हेच प्रयत्न करत असतो की न्यूजला न्यूज पद्धतीने ट्रीट करा. जी न्यूज आली आहे ठीक आहे, तुम्हाला न्यूज वाचायची आवड असेल, तुम्हाला न्यूज बघायची आवड असेल बघा, परंतु जो पण काय मार्केटबद्दल विचार करायचा ते मार्केट चालू झाल्यानंतर कॅन्डल काय दाखवतात, ते प्राइस ॲक्शन काय दाखवतीये याचा विचार करण्याचा प्रयत्न करत जावा. आता ज्यांच्या डोक्यात फक्त बुलिशचंच व्यू असन, पहिल्या 2 कॅन्डल जर बघितलं मार्केट ओपन झाल्यानंतर त्या बुलिश झाल्या. त्याच्यानंतर जर बघितलं मार्केट ओव्हरऑल, इकडे जर बघितलं तर हा निफ्टीचा 5 मिनिटा चार्ट आहे. ह्या 2 कॅन्डल जर बघितल्या तर फक्त 2 कॅन्डल ग्रीन झाल्या आणि त्याच्यानंतर पूर्ण दिवस जर बघितलं तर मार्केटमध्ये निगेटिव्ह होते. ओके, स्मार्ट बना, परंतु ओव्हर स्मार्ट बनायचा प्रयत्न करू नका. समजतोय सांगण्याचा काय प्रयत्न आहे? कारण की खूप सारे कमेंट होते असे की म्हणजे सगळं नॉलेज त्यांनाच आहे. म्हणूनच मी सांगण्याचा प्रयत्न करतो की स्मार्ट बना, पण ओव्हर स्मार्ट बनू नका. आणि मार्केट ही अशी गोष्ट आहे ना, मार्केट मध्ये न्यूज फ्लो वेगळ्या पद्धतीने होतात आणि मार्केट वेगळ्या पद्धतीने चालतं. हे वारंवार आपण ॲनालिसिस व्हिडिओमध्ये बघत आलेलो आहे की खूप चांगले पॉझिटिव्ह न्यूज असतात आणि त्या दिवशी मार्केटची वाट लागलेली असते, आणि खूप खराब न्यूज असतात आणि त्या दिवशी मार्केट बूम झालेलं असतं. असं वारंवार एक्सपिरियन्स तुम्हाला मार्केटमध्ये बघायला मिळतील. तुम्ही जर व्यवस्थित काळजीपूर्वक ॲनालिसिस बघत असाल किंवा मार्केटला तुम्ही जर व्यवस्थित वॉच करत असाल तर. आज पण बघा, मार्केटनी 2 दिवसापूर्वी, म्हणजे हा एक दिवस आणि हा एक दिवस सोडला तर 2 दिवसापूर्वी मार्केटनी 550 पॉईंटचा निगेटिव्ह मोमेंटम दाखवला होता. आणि एक दिवस थोडा काय पुलबॅक आला, ते देखील आपण डिस्कस केलं होतं की इकडनं मार्केटमध्ये एक पुलबॅक बघायला मिळू शकतो. आणि ही एक काहीशी न्यूट्रल लेवल होती आणि या लेवलच्या वरती काहीसा बुलिश मोमेंटम बघायला मिळू शकतो, हे आपण लास्ट व्हिडिओमध्ये डिस्कस केलं होतं.
आणि ज्यानंतर न्यूज आले असं काही लोकांना, ठराविक लोकांना जे स्वतःला खूप स्मार्ट समजतात ते, असं काय वाटलं की आता मार्केट पर स्क्रीन फाडून बाहेर निघतंय का काय. म्हणजे तो एक आहे ना डायलॉग, फटा पोस्टर निकला हिरो होतं ना, तसं आहे, फटा पोस्टर निकला झिरो. अशा पद्धतीचं झाले काय मार्केटची अवस्था. 2 दिवसापूर्वी मार्केटमध्ये 500-600 पॉईंटचा जो निगेटिव्ह मोमेंटम आला होता, त्याच्यानंतर थोडंसं मार्केट रिकवर होणं, थोडंसं मार्केटमध्ये पुलबॅक येणं, हे प्राइस ॲक्शनचा भाग आहे. तुम्ही तर एकतर न्यूजवरती विचार करा किंवा प्राइस ॲक्शन विचार करा. दोन्ही गोष्टी जर तुम्ही मिक्स करायला लागले ना, तर याचं सगळं भरीत बनणार आहे. कन्फ्युजन वाढत जातं. ओके, सो थोडंसं लक्षात ठेवा ज्या गोष्टी आहेत. मार्केट जेव्हा बंद असतं त्यावेळेस मार्केटमध्ये काय फ्लो होतोय, न्यूज काय फ्लो होतोय, हे होतं त्याचा विचार करा. परंतु जेव्हा मार्केट ओपन होतं, मार्केटमध्ये आपल्याला कॅन्डल दिसायला लागतात, तेव्हा चार्टवरती काय प्राइस चालली आहे त्याचा विचार करत जावा. ओके, आणि वारंवार मी सांगण्याचा प्रयत्न करत असतो की तुम्हाला जर मार्केटचा अनुभव नसेल, तुम्हाला जर मार्केटचं नॉलेज नसेल, तर ह्याच लोकांना अशा पद्धतीचे काहीसे डाऊट येतात. पण ज्याला बऱ्यापैकी प्राइस ॲक्शन नॉलेज माहिती आहे, ज्याला बऱ्यापैकी मार्केटची जी चाल आहे ती माहिती आहे, न्यूज फ्लो काय असतो, न्यूज फ्लोनंतर मार्केटमध्ये काय बघायला मिळू शकतं, किंवा खूप जास्त पॉझिटिव्ह न्यूज जेव्हा असतात ना, खूप जास्त अख्ख्या जगाला पॉझिटिव्ह न्यूज आहे. मग आता अख्ख्या जगाला जर पॉझिटिव्ह न्यूज माहिती आहे आणि मार्केट पण जर पॉझिटिव्ह होत असलं, तर मग ते मार्केट कसलं. मार्केट जी गोष्ट पॉझिटिव्ह असेल तर मार्केट हाय पॉसिबिलिटी त्या दिवशी निगेटिव्ह जाऊ शकतं. आणि ज्या दिवशी मार्केट खूप जास्त निगेटिव्ह वाटतं त्या दिवशी हाय पॉसिबिलिटी मार्केट पॉझिटिव्ह होऊ शकतं. ओके, तर आता ह्या पॉसिबिलिटीच्या गोष्टी, परंतु आपल्याला काय लक्ष ठेवायचं, आपल्याला प्राइस ॲक्शनवर लक्ष ठेवायचं. एक हिंदीमध्ये म्हण आहे, भाव भगवान आहे, ट्रेंड इज फ्रेंड. ओके, तर हा जो ट्रेंड होता हा थोडासा निगेटिव्ह होता. आज जर बघितलं, लास्ट व्हिडिओमध्ये जर बघितलं तर इकडे थोडंसं एक पॉझिटिव्ह मोमेंटम दाखवला होता. आज जर बघितलं तर 2 ग्रीन कॅन्डल नंतर मार्केटने पूर्ण दिवसभर निगेटिव्ह दाखवलं. म्हणजे जे लोक न्यूजच्या भरोश्यावर गेले, किंवा जे लोक त्यांना वाटले की आता न्यूज म्हणजे काय, आता ते आज मार्केट काय रॉकेट बनणार आहे, 2 कॅन्डल बघून इकडे गुंतले असतील. आणि आपण डिस्कस केलं होतं लास्ट अनालिसिसमध्ये, ही जी लेवल आहे या लेवलच्या वरती एक छोटासा बुलिश मोमेंटम बघायला मिळू शकतो. फर्स्ट लेवलपर्यंत गेला, तिकडनं बघा निगेटिव्ह मार्केट झालं, तिकडनं मार्केटने कन्सोलिडेशन केलं आणि क्लोजिंग थोडीशी आपल्याला परत एक मोमेंटम दाखवली. परंतु ओव्हरऑल जर बघितलं, ह्या 2-3 कॅन्डल जर सोडल्या तर 3 कॅन्डलमध्येच मार्केटने कन्सोलिडेशन केलं. ओके, त्यामुळे ते असं असतं की मार्केटपेक्षा स्वतःला जो हुशार समजायला लागलं तर अशा काही गोष्टी होतात. ओके, सो आय होप तुम्हाला काही गोष्टी यातनं शिकायला मिळाल्या असतील, समजल्या असतील. आता ओव्हरऑल जर मार्केट बघितलं तर मार्केटनी बऱ्यापैकी कन्सोलिडेशन दाखवले. उद्या जर बघितलं तर मंगळवार आहे, निफ्टीची वीकली एक्सपायरी आहे. इकडे बघूया आपण. ओके, वीकली एक्सपायरी आणि त्यातल्या त्यात ती मंथली एक्सपायरी आहे. वीकली एक्सपायरी नाही, 24 फेब्रुवारी उद्याची डेट आहे, ती मंथली एक्सपायरी आहे निफ्टीची. ओवाय डाटा काय बनला आहे त्याचं देखील आपण डिस्कशन करूया. प्राइस ॲक्शन काय बनते ते समजून घेऊया. निफ्टी, बँक निफ्टी, सेन्सेक्सचा. ओके, 3 इंडेक्स डिटेलमध्ये ॲनालिसिस करूया. प्राइस ॲक्शन समजून घेऊया, सपोर्ट रेजिस्टन्स समजून घेऊया. ओके, स्ट्रक्चर काय बनले त्याचा विचार करूया. ओव्हरऑल लेवल काय बनतं ते त्याचा विचार करूया. त्यामुळे व्हिडिओ शक्यतो शेवटपर्यंत बघा. व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला नक्की लाईक करा. चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. खूप सारे लोक रेग्युलर व्हिडिओ बघतात परंतु सबस्क्राईब करत नाही. तर रिक्वेस्ट आहे, तुम्ही जर सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा. आणि खूप साऱ्या लोकांचे क्वेश्चन असतात की प्राइस ॲक्शन शिकायची आहे, मार्केटच्या बेसिक ॲडव्हान्स गोष्टी शिकायच्या आहेत. तर त्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत आपण आपल्या प्राइस ॲक्शन आणि सेटअप ट्रेंडच्या कोर्समध्ये व्हिडिओ फॉर्मॅटमध्ये शिकवलेले आहेत. ओके, जर तुम्हाला जॉईन व्हायचं असेल त्या कोर्सला तर त्याची लिंक व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. तुम्ही जर शिकण्यासाठी इंटरेस्टेड असाल तर जॉईन करू शकता.
आणि ज्या मित्रांनी ऑलरेडी जॉईन केलेलं आहे, शिकत आहे, ते त्यांचा एक्सपिरियन्स कमेंटमध्ये सांगू शकता आणि व्हिडिओला लाईक नक्की करत जावा. ओके, चला ॲनालिसिसला सुरुवात करूया. तुमच्या समोर जो चार्ट आहे तो निफ्टीचा 5 मिनिटा चार्ट आहे आणि उद्या निफ्टीची एक्सपायरी पण आहे. ओके, 5 मिनिटा चार्ट. आता जर बघितलं तर दोन दिवसात जर आपण विचार केला, हा आजचा आणि हा लास्ट ट्रेडिंग सेशन फ्रायडेचा, पण जर इकडे विचार केला तर मार्केटमध्ये एक नेगेटिव्ह मोमेंटम झाला होता आणि त्याच्यानंतर मार्केट 2 दिवस जर बघितलं तर थोडंसं रिकव्हरी करताना दिसते. आता जर बघितलं तर आज मार्केटनी पॉझिटिव्ह मोमेंटम ओपनिंगमध्ये दाखवला, गॅप अप ओपन झाला होता. त्याच्यानंतर जर बघितलं इकडे नेगेटिव्ह आणि अजूनही हा जो हाय आहे त्या हायला ब्रेक केला नाही. ओके, म्हणजे इकडे जर बघितलं तर आजची जी प्रायजेक्शन आहे काहीशी आपल्याला डोजी बघायला मिळाली आहे. 1 तासाच्या डेली टाईम फ्रेमवरती जर गेलो आपण तर इकडे आपल्याला एक कन्फ्युजन कॅन्डल बघायला मिळते, ही डोजी, आणि एक रिकव्हरी करून एक डोजी तयार झाली आहे. ओके, म्हणजे जर इकडे बघितलं तर ही एक रेड कॅन्डल, ही एक स्ट्रॉंग रेड कॅन्डल. त्याच्यानंतर जर बघितलं तर स्ट्रॉंग रेड कॅन्डल नंतर सपोर्टवरती रिकव्हरी नंतर परत एक डोजी, म्हणजे जी राऊंड लेवल आहे 25,700च्या आसपास तिकडे थोडंसं आपल्याला कन्सोलेशन करताना दिसले. आता आजचा इंट्राडे जे हाय आहे तो आणि आजचा इंट्राडे लो, ह्या 2 गोष्टी आपल्याला बघायचे. ते परत ओपनिंग आणि क्लोजिंग ह्या लेवल आपल्याला बघायचे ते. ओके, तर त्या 5 मिनिटाच्या टाईम फ्रेमवरती बघूया. ओव्हरऑल जर बघितलं तर मार्केटचा चार्ट जर बघितलं निफ्टीचा तर थोडासा आपल्याला अजूनही मार्केट पॉझिटिव्ह होताना दिसते. मार्केटने इकडे हाय पॅटर्न क्रिएट केला आहे, परंतु इकडे नेक्स्ट हाय लावलेला नाही आहे. तर ते बघायचं आपल्याला की मार्केट लेवल ब्रेक करतंय का नाही. आत्ता जर लेवल बघितलं तर इकडे आपल्याला एक सपोर्ट बघायला मिळतोय 25,600वरती. सगळे लेवल रिमूव्ह करूया आधी. 25,600वरती हा एक सपोर्ट आहे. रेजिस्टन्स जर बघितला तर बघा या लेवलवरती एक स्ट्रॉंग रेजिस्टन्स दिसला होता. ही जर लेवल तुम्ही इकडे बघितली तर या लेवलवरती एक स्ट्रॉंग रेजिस्टन्स आपल्याला लास्ट टाइम दिसला होता. त्याच रेजिस्टन्सवरती मार्केटने एक निगेटिव्ह मोमेंटम दाखवला परत, आणि ती लेवल आहे 25,750ची. आणि ही जर सपोर्ट बघितलं तर हा सपोर्ट आहे 25,600चा. आणि इकडे जर क्लोजिंग बघितलं तर 25,713च्या आसपास क्लोजिंग, म्हणजे या लेवलवरती. म्हणजे इकडे एक आणखी छोटासा सपोर्ट आपल्याला इकडे बघायला मिळत आहे. तर त्याला एक मार्किंग करूया आपण सपोर्टला. ओके, म्हणजे जर इकडे आपण लेवल मार्क केल्या तर हा एक हाय, थोडंसं लेवल ॲडजस्ट, ठीक आहे, थोडीशी ही लेवल ॲडजस्ट करूया. डाऊन साईडला एक लेवल आपण इकडे 25,600वर मार्क केली आहे. ते एक सपोर्ट आहे आजचा इंट्राडे लो. नंतर जर बघितलं तर ही क्लोजिंग होती, त्याच्यानंतर हा एक लो आणि त्यानंतर हा एक लो. तर हे काही लो आपल्याला इकडे निफ्टीमध्ये बघायला मिळत आहे. इकडनं जर बघितलं तर नेगेटिव्ह मोमेंटम नंतर एक पुलबॅक नंतर कन्सोलेशन परत एक मोमेंटम, त्याच्यानंतर परत एक हेल्दी पुलबॅक. हा जो हाय आहे हा रेजिस्टन्सचं काम करतो. इकडे जर बघितला हा सपोर्ट, तर हा एक इंट्राडेचा एक छोटासा सपोर्ट आपल्याला बघायला मिळते 25,667वरती. क्लोजिंग आहे ती 25,710 25,715च्या आसपास आपल्याला बघायला मिळते. पण नो ट्रेडिंग झोन जर बघितले इकडे तर 25,762 रेजिस्टन्स, 25,667 एक सपोर्ट आपल्याला बघायला मिळतं. साधारण जर बघितलं तर 100 पॉईंटची इकडे नो ट्रेडिंगची रेंज आपल्याला बघायला मिळते. ओके, आता इकडे जर बघितलं तर इकडे या पद्धतीने एक ट्रेंड लाईन आहे छोटीशी बघायला मिळाली असून तुम्हाला इकडे. ओके, हा एक निगेटिव्ह प्रायजेक्शन इकडनं सुरुवात झाली होती. मार्केटने जर हा रेजिस्टन्स ब्रेक नाही केला आणि निफ्टी जर इकडे कन्सोलेशन करून जर या आसपास, म्हणजे हा जो 25,667चा जो सपोर्ट आहे आणि ह्या ट्रेंड लाईनची जर लेवल आहे ती जर ब्रेक करते तर काहीशी निगेटिव्ह प्रायजेक्शन आपल्याला इकडे बघायला मिळू शकते. आणि हा जो मोमेंटम आहे हा काहीसा ब्रेकआउट फेलियर आपल्याला बघायला मिळू शकतो. आणि ज्यावेळेस मार्केटमध्ये ब्रेकआउट फेलियर होतो त्यावेळेस मोमेंटम थोडासा फास्ट असतो. आणि लास्ट टाइम जर इकडनं बघितलं तर इकडनं एक निगेटिव्ह मोमेंटम आपल्याला बघायला मिळालेला होता. ओके, तर इकडे काय लेवल बनते, ही ट्रेंड लाईन इकडे कन्सोलेशन करून जर सपोर्ट ब्रेक होत असेल, ट्रेंड लाईन ब्रेक होत असेल, तर फर्स्ट जो सपोर्ट आहे आजचा इंट्राडेलो, जे की राऊंड लेवल देखील आहे 25,600 फर्स्ट लेवल. सेकंड सपोर्ट जर बघितलं तर 25,540च्या आसपास सेकंड सपोर्ट पाहायला मिळतोय. थर्ड सपोर्ट जर बघितलं तर 25,472च्या आसपास थर्ड सपोर्ट पाहायला मिळते. फोर्थ सपोर्ट जर बघितलं तर
25,400च्या आसपास फोर्स सपोर्ट बघायला मिळते. या काही सपोर्टच्या लेवल आपल्याला इकडे बघायला मिळत आहे. मार्केटमध्ये जर निगेटिव्ह सेनर तयार झाला, एक्सपायरी आहे, तर मोमेंटम मोठा राहिला तर आपल्याला एक निगेटिव्ह मोमेंटम या लेवलपासून बघायला मिळू शकतो. ओके, आणि हा निगेटिव्ह मोमेंटम थोडासा आपल्याला मार्केट कन्सोलिडेशन करताना वरती जाताना थोडं स्लो होतं आणि बुलिश मोमेंटम देताना मार्केटमध्ये आपल्याला वारंवार रिजेक्शन बघायला मिळालेले आहेत. म्हणजे बुलिश साईडला जाताना मार्केट स्ट्रगल करत होतं. म्हणजे जे स्टेरिंग होतं ते थोडंसं आपल्याला कॉल रायटर आणि सेलरच्या हातामध्ये बघायला मिळत होतं. मार्केटने जर हा सपोर्ट ब्रेक केला किंवा या लेवलवरती एक 25,600ची लेवल आहे राऊंड लेवल, त्या सपोर्टच्या जर खाली मार्केट येत असेल तर काहीसा फास्ट मोमेंटम आपल्याला इंट्राडेमध्ये बघायला मिळू शकतो. आय होप सेलिंग साईडचे लेवल तुम्हाला व्यवस्थित प्राइस ॲक्शन समजून समजले असते. बुलिश साईडला जर बघितलं तर इकडे एक हाय बघायला मिळतोय, हा 25,880चा. त्याच्यामध्ये जर बघितलं तर एक क्लोजिंग आहे एका दिवसाची, ही एक क्लोजिंग. मग 2 लेवल आपल्याला बुलिश साईडला बघायला मिळत आहे. आणि आज जर बघितलं तर हा जो रेजिस्टन्स झालेला आहे, हा रेजिस्टन्स स्ट्रॉंग रेजिस्टन्स बघायला मिळतो, कारण हा एक इंट्राडेचा हाय आहे आणि त्या लेवलवरनं मार्केटमध्ये एक निगेटिव्ह मोमेंटम तयार झाला होता. आता इकडनं एक बुलिश प्रायजेक्शन सुरुवात झाली या लेवलवरती सपोर्ट घेऊन राऊंड लेवलवरती. हा एक लेवल होती जिकडे थोडंसं इकडे मोमेंटम देऊन मार्केटने पुलबॅक घेतला आणि पुलबॅक देऊन या लेवलवरती क्लोजिंग झाली. आता हा जो सपोर्ट आहे 25,600 या लेवलला ब्रेक न करता मार्केट जर काहीसा इकडे या पद्धतीत काहीसा राऊंडिंग बॉटम करून छोटासा कप अँड हँडल पॅटर्न करून जर लेवल ब्रेक होत असेल तर मग इकडे 2 रेजिस्टन्स आपल्याकडे आहेत. या लेवलवरती एक रेजिस्टन्स आहे 25,825 निफ्टीमध्ये आहे 2 रेजिस्टन्स. हा फर्स्ट रेजिस्टन्स 25,880, हा सेकंड रेजिस्टन्स. परंतु ही जर लेवल बघितली तर काहीशी रेजिस्टन्सची लेवल आहे. लास्ट टाइम या लेवलवरनं एक सप्लाय झोन सुरू झाला होता. इकडनं मार्केटमध्ये एक आपल्याला निगेटिव्ह एक शार्प सेलिंग मोमेंटम बघायला मिळाला होता. त्यामुळे रिस्क फॅक्टर जर आपण बघितला या लेवलवरती तर हा एक रेजिस्टन्स एरिया आहे आणि रेजिस्टन्सच्या एरियावरती जर मार्केट बुलिश होत असेल किंवा मार्केटमध्ये काहीशी बुलिश प्रायजेक्शन होत असेल तर तिकडनं ब्रेकआउट फेलियर होण्याची पॉसिबिलिटी वाढते. आणि जिकडे ब्रेकआउट फेलियर होण्याची पॉसिबिलिटी वाढते बुलिश साईडला, तिकडे आपल्याला आपलं रिस्क मॅनेजमेंट किंवा पोझिशन सायझिंग ही आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे. आता रिस्क मॅनेजमेंट कशी करायची आहे, पोझिशन सायझिंग काय असायला पाहिजे, स्ट्राईक प्राईस सिलेक्शन काय असायला पाहिजे. ओके, तर ह्या ज्या गोष्टी आहेत ज्या प्रायजेक्शन रिलेटेड आहेत ह्या सगळ्या गोष्टी प्रायजेक्शन आणि सेटअप ट्रेडिंगच्या व्हिडिओ फॉर्मॅटमध्ये शिकवलेल्या आहेत. तुम्ही जर इंटरेस्टेड असाल तर जॉईन करू शकता, लिंक व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. ओके, तर ह्या काही बुलिश साईडला लेवल आपल्याला बघायला मिळत आहे. ओके, लेवल तुम्ही तुमच्या चार्टवरती नोट करून ठेवू शकता अभ्यासासाठी. आता गॅपअप जर ओपन होत असेल तर काहीसा बुलिश झोनमध्ये आपल्याला मार्केट गॅपअप होताना दिसतं. जर गॅपअप जर झाला तर बुलिश रेंजमध्ये गॅप ओपन दिसते. जर मार्केटमध्ये काहीशी निगेटिव्ह प्रायजेक्शन झाली किंवा एखादे इनसाइड कॅन्डल डाऊन साईडला ब्रेक होत असेल तर एक ओपनिंगमध्ये आपल्याला एक निगेटिव्ह मोमेंटम जो की गॅप आहे तो गॅप फिल करताना निफ्टी येताना दिसू शकतो, कारण की या लेवलवरती एक स्ट्रॉंग सेलिंग झोन आहे. मग त्या लेवलमध्ये जर गॅप अप ओपन होत असेल निफ्टी तर ओपनिंगमध्ये आपल्याला काहीसा गॅप फिलिंगचा सेलिंगचा मोमेंटम बघायला मिळू शकतो. गॅप डाऊन जर ओपन होत असेल तर काहीसं मार्केट आपल्याला स्लो आणि छोटासा एखादा बुलिश मोमेंटम दाखवताना दिसू शकतं. गॅप डाऊन नंतर नेगेटिव्ह साईडला जाताना रिस्क फॅक्टर थोडासा हाय होतो. आता याचा जर विचार केला आपण रिस्क टू रिवॉर्डचा तर बुलिश साईडला रिस्क फॅक्टर आहे. रिस्क टू रिवॉर्ड जर बघितला तो जो फेवरेबल आहे प्राइस ॲक्शन बघून, ट्रेंड बघून आणि सेटअप बघून तर थोडासा निगेटिव्ह आपल्याला बघायला मिळू शकतो. ओके, आणि उद्या मंथली एक्सपायरी आहे. एक्सपायरीच्या दिवशी मार्केट थोडंसं सरप्राईज करू शकतं. उद्या जर बघितलं तर 24 फेब्रुवारी मंथली एक्सपायरी आहे. आजची जर क्लोजिंग आपण बघितली आणि खूप साऱ्या लोकांना क्वेश्चन असतात की ही ऑप्शन चेन आपण कुठे पाहतो, तर हे धनचं प्लॅटफॉर्म आहे. धनच्या प्लॅटफॉर्मवरती चार्टवरती जर तुम्ही राईट क्लिक केलं तर इकडे मी तुम्हाला दाखवतो एकदा करून. ओके, हा धनचा प्लॅटफॉर्म आहे. धनच्या प्लॅटफॉर्मवरती चार्टवरती जर आपण राईट क्लिक केलं तर तुम्हाला इकडे ऑप्शन चेन म्हणून एक ऑप्शन येईल. त्याच्यावर क्लिक केलं तर तुम्हाला या पद्धतीने ऑप्शन चेन चार्टवरती बघायला मिळेल. ओके, त्यामुळे जर तुम्हाला जर अशा पद्धतीने ऑप्शन चेन बघायचं असेल आणि धनचं अकाउंट ओपन करायचं असेल तर त्याची लिंक देखील व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. ओपन करू शकता आणि अशा पद्धतीने वाय डाटा चेक करू शकता. इकडे जर बघितलं तर 25,700 एक ॲट द मनीची लेवल आपल्याला बघायला मिळते. 25,700 वरती जर बघितलं तर 1
म्हणजे जवळजवळ 1,28,00,000 वरती आपल्याला कॉल रायटिंग बघायला मिळते. आणि त्याच लेवलवरती जर बघितलं तर 1,11,00,000 आपल्याला इकडे पुट रायटिंग बघायला मिळते. म्हणजे 25,700 जी लेवल आहे त्या लेवलवरती आपल्याला स्ट्रॅडल बघायला मिळते. स्ट्रॅडल म्हणजे काय की कॉल रायटर आणि पुट रायटिंग या लेवलवरती हेवी आहे. मार्केट जर या लेवलच्या आसपास जर कन्सोलिडेशन करते तर दोन्ही साईडचे प्रीमियम आपल्याला डिके होताना दिसू शकतात. दोन्ही साईडचे प्रीमियम आपल्याला मेल्ट होताना दिसू शकतात. ओके. आणि त्याच्यानंतर जर बघितलं तर सगळ्यात जास्त पुट रायटिंग हेवी कुठं आहे? 25,600 वरती आहे. 1,12,00,000. 25,600 जर बघितलं तर ही लेवल आहे. मग 25,667 जर सपोर्ट ब्रेक होत असेल तर एक निगेटिव्ह मोमेंटम बघायला मिळू शकतो. मग त्याच्यानंतर जर बघितलं तर हे पुट रायटिंग आपल्याला इकडे जी हेवी पुट रायटिंग बघायला मिळते. मार्केट जर निगेटिव्ह व्हायला लागलं तर हे पुट रायटर थोडेसे घाबरून इथनं आपले नेगेटिव्ह मुवमेंट म्हणजे एक लॉंग अनवाइंडिंग आपल्याला बघायला मिळू शकते. ओके. पुट रायटिंग नेगेटिव्ह जर मार्केट व्हायला लागलं आणि ह्या पुट रायटिंग इकडे बघा हेवी आहे, ही पुट रायटिंग इकडनं आपल्याला जाताना दिसू शकते. मार्केट आपल्याला एक नेगेटिव्ह मोमेंटम दाखवताना दिसू शकतं. आता कॉल रायटिंग जर बघितलं तर हेवी कॉल रायटिंग परत 25,800 वरती आहे. इकडे जर बघितलं तर 25,762चा रेजिस्टन्स आहे. इकडनं जर लेवल ब्रेक केलं तर छोटा मोठा मोमेंटम दाखवून मार्केट जर सस्टेन झालं वरच्या लेवलवरती, मार्केटमध्ये जर काहीशी बुलिश प्राइस ॲक्शन झाली, मार्केट जर वरती जायला लागलं तर आपल्याला शॉर्ट करून देखील बघायला मिळू शकते. परंतु ओव्हरऑल जर प्रीमियम बघितले 80 आणि 82 साधारण कंबाईन प्रीमियम जर बघितलं तर 160चे आहे. ओके प्रीमियम आहे, इतके मोठे प्रीमियम नाही आहेत. ओके. तर नो ट्रेडिंग झोनमध्ये जितकं मार्केटला कन्सोलिडेशन करा तितकं कन्सोलिडेशन करा. लेवल जर काहीशी प्राइस ॲक्शन ब्रेक करून नेगेटिव्ह किंवा पॉझिटिव्ह जर ब्रेक करून मार्केट जर मोमेंटम देत असेल तर त्या साईडला छोटे मोठे मोमेंटम आपल्याला मार्केटमध्ये बघायला मिळू शकतं ते. ओके. तर हेवी आपल्याला ॲट द मनीवरती कॉल रायटिंग पुट रायटिंग पाहायला मिळत आहे. ओके. आय होप निफ्टीच्या लेवल तुम्हाला व्यवस्थित समजले असतील. आता व्हिडिओ पूर्ण बघायचा प्रयत्न करत जावा. निफ्टीचा ॲनालिसिस झाला आहे, परंतु बँक निफ्टी सेन्सेक्समध्ये काय प्राइस ॲक्शन बनते याचा देखील आपल्याला विचार करायचा आहे. ओके. तर बँक निफ्टीकडे जाऊया. बँक निफ्टी जर बघितला तर बघा काही नाही जाग्यावर ह्या इकडे जर बघितलं तर ही लेवल जर काढली आपण म्हणजे हे जर थोडंसं आपण इकडे इग्नोर केलं तर बघा मोस्ट ऑफ द टाइम तो नो ट्रेडिंग झोनमध्येच होता. आणि इतके काही महारथी होते कमेंट करताना की आता इतका मोठा गॅप अप होणार आहे तर तुम्ही परत व्हिडिओ बनवायला पाहिजे होता, परत आम्हाला गाईड करायला पाहिजे होतं. तुमच्या गोष्टी तुमच्या पद्धतीने तुम्ही विचार करताय ते बरोबर आहे, परंतु शुक्रवारी काही न्यूज येते, त्याच्यानंतर शनिवार जायचं आहे, रविवार जायचं आहे, त्या न्यूज सस्टेन होतीये का नाही होतीये, न्यूज 10-10 मिनिटाला चेंज होत राहते. आणि आज बघतो तर मार्केट नो ट्रेडिंग झोनमध्येच कन्सोलिडेशन करते. कुठं ते लेवलच्या बाहेर गेले ना निफ्टी ना बँक निफ्टी, कुठं तुम्हाला लेवलच्या बाहेर दिसतोय. ओके. त्यामुळे थोडंसं समजून घेत जावा, स्मार्ट राहा, ओव्हर स्मार्ट बनवू नका. कुठेही दैनंदिन जीवनामध्ये जगताना पण ओव्हरऑल जर बघितलं तर कन्सोलिडेशनमध्ये आहे बँक निफ्टी. पूर्ण जे नो ट्रेडिंग झोन होता त्यामध्येच आपल्याला कन्सोलिडेशन बघायला मिळते. आता इकडे कुठल्याही लेवल इतकं तुम्ही तर जेव्हा मोठा गॅप अप सगळ्यांचे काही कमेंट होते की खूप मोठा गॅप अप आहे. इकडे जर बघितलं तर लेवल ॲज इट इज आपल्याला ठेवायला लागतं. ते जे आपण लास्ट व्हिडिओमध्ये बघितलं होतं त्याच लेवल इकडे आहेत. का तर मार्केटमध्ये कुठलाही मोमेंटम झाला नाही, कन्सोलिडेशन आहे. ओके. 61,374 रेजिस्टन्स लेवल, 61,000वरती सपोर्ट आहे, सपोर्ट लेवल आहे, राऊंड लेवल आहे. लेवल जर ब्रेक होती बुलिश साईडला कन्सोलिडेशन आहे. इकडे छोटं मोठं कन्सोलिडेशन करून प्राइस ॲक्शन दाखवून जर बुलिश होत असेल तर 61,521 फर्स्ट रेजिस्टन्स, सेकंड रेजिस्टन्स जर बघितलं तर 61,685 या दोन लेवल आहेत. डाऊन साईडला जर बघितलं तर काहीशी ट्रेंडला नाही, नेगेटिव्ह जर लेवल ब्रेक होती, डाऊन साईडला सपोर्ट ब्रेक होतोय तर 60,776 आणि 60,584 या दोन लेवल आपल्याला बघायला मिळत आहे. नो ट्रेडिंग झोन देखील तुमच्यासमोर आहे. जास्त काही एक्सप्लेन करण्यासारखं नाही आहे. प्राइस ॲक्शन जर बघितलं तर काहीशी आपल्याला न्यूट्रल प्राइस ॲक्शन बघायला मिळते. ओके. चला सेन्सेक्समध्ये जाऊया. गॅप अप जर ओपन होत असेल तर थोडंसं थांबून प्राइस ॲक्शन काय बनते त्याचा विचार करा. गॅप डाऊनमध्ये थोडंसं मार्केट आपल्याला स्लो होताना दिसू शकतं. सेन्सेक्सचा जर विचार केला कन्सोलिडेशनमध्येच गेला आहे सेन्सेक्स. ही लेवल रेजिस्टन्सची लेवल होती. ओके. या लेवलवरती जर बघितलं तर कन्सोलिडेशनच होतं. सगळ्या लेवल रिमूव्ह करूया.
सपोर्ट जर बघितलं तर या लेवलते एक सपोर्ट बघायला मिळते राऊंड लेवलला, ते रेजिस्टन्स जर बघितलं तर या लेवलते एक रेजिस्टन्स बघायला मिळते. लेवल मार्क केलेले आहेत. प्राइस ॲक्शन समजून घ्या. एक निगेटिव्ह मोमेंटम, छोटीशी रिकव्हरी 50% पर्यंत, ट्रेंड लाईन आहे. टप्पा खाऊन ट्रेंड लाईन सपोर्ट जर ब्रेक होत असेल राऊंड लेवलचा तर फर्स्ट सपोर्ट आहे 82,761, सेकंड सपोर्ट आहे 82,500 आणि थर्ड सपोर्ट आहे 82,231. हे 3 सपोर्ट आपल्याला बघायला मिळत आहेत. ओके, बुलिश साईडला जर बघितलं तर बुलिश साईडला रिस्क फॅक्टर आहे, रेजिस्टन्स स्ट्रॉंग आहे. लेवल जर ब्रेक होत असेल तर थोडंसं आपल्याला आपल्या पोझिशन सायझिंगवरती रिस्क मॅनेजवरती काम करणं गरजेचं आहे. 83,598 फर्स्ट लेवल, राऊंड लेवल जर बघितलं तर 83,600 आहे, 83,800 आणि 83,989च्या आसपास इकडे आपल्याला एक रेजिस्टन्स बघायला मिळतो. गॅप अप जर ओपन होत असेल तर रेजिस्टन्स लेवलमध्ये थोडीशी प्राइस ॲक्शन बघा, रेंज काय बनते बघा, रेंज ब्रेक होती का डाऊन साईडला येते याचा विचार करू शकता. गॅप डाऊन नंतर मार्केट थोडंसं आपल्याला कन्सल्टेशन करून एक नेगेटिव्ह प्राइस ॲक्शन दाखवून मार्केटमध्ये थोडंसं नेगेटिव्ह मोमेंटम बघायला मिळू शकतो. गॅप डाऊन 83,000च्या खाली जर ओपन होत असेल तर काहीशी नेगेटिव्ह ओपनिंग आपण त्याला म्हणू शकतो. ओके, आणि नो ट्रेडिंग झोन 83,400, 83 साधारण 400 पॉईंटचा नो ट्रेडिंग झोन आपल्याला बघायला मिळत आहे. ओके, ओव्हरऑल जर बघितलं निफ्टी, बँक निफ्टी, सेन्सेक्स बुलिश साईडला जाताना रिस्क फॅक्टर आहे, नेगेटिव्ह साईडला जाताना थोडंसं रिस्क टू रिवॉर्ड रेशो फेवरेबल बघायला मिळते. आय होप तुम्हाला या व्हिडिओमधनं काहीतरी शिकायला मिळालं असेल. व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा, तुमच्या मित्रांपर्यंत मैत्रिणींपर्यंत नक्की शेअर करू शकता. आणि तुमचे काही क्वेश्चन असतील रिलेटेड तर व्हिडिओ रिलेटेड तर कमेंटमध्ये नक्की विचारू शकता. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिवराय.